हाय, हॅलो, नमस्ते. मी पूनम. आज देशी बेंदूर. आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो. पूर्ण पावसाळ्यावर बैलांनी शेतातली कामं करून दमलेली असतात आणि आज त्यांचा सण साजरा केला जातो आणि त्यांना छान अशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. मी आज पुरणपोळी बनवते. माझ्याकडे ही रेडा जोडी आहे. त्यांची नावं भोरे आणि थैमाल आहे. त्यांच्यासाठी मी आज पुरणपोळीचा नैवेद्य बनवणार आहे. तर मग मी अर्धा किलो डाळ हरभऱ्याची घेतली आणि छान मऊसूत शिजवून घेतली. कढई गरम करून चटका देण्यासाठी ठेवली. त्याच्यामध्ये 1 वाटी साखर, इलायची आणि थोडीशी बडीशेप घालून मिक्सरला बारीक करून घेतलं आणि चटका देण्यासाठी ठेवल्या डाळीत ओतून घेतलं. चांगलं मिक्स करून घेतलं आणि पाव किलो गूळ खिसून घातला. डाळ चांगली चटका दिली आणि एकीकडे पुरण करून घेतला. नंतरनं गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हळद घालून मळून ठेवलं होतं. आता छान टम्म फुगणाऱ्या तेलावरच्या पोळ्या करायला घेतला. एक एक पोळी एवढी छान फुगत होती, खरंच खूप छान फुगत होती. ओटाने खाली तरी मऊसूत लागत होती. आता संध्याकाळ झाली. माझ्या भोऱ्याला आणि थैमालला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. आता हा सण मालकासाठी आणि बैलांसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि बैलांना तेल लावतात, त्यांना मालिश करतात, त्यांना गोंडे लावून सजवतात आणि आजपासून त्यांना आराम मिळतो. बैल ही शेतकऱ्याचा देवच असतो. शेतकरी दादा बैलांसाठी आपण उपाशी राहतो, पण बैलाचं पोट भरतो. पण आता इलेक्ट्रिक अवजारं आल्यामुळे आवतं आणि बैल कमी होत चालले आहेत. पण आवताने केलेली शेती आणि अवजाराने केलेली शेती खूप फरक